काजू, come to my room quickly. हे आहे, अरे चहा आहे का गुळवणी आहे? आईला अजिबात चव नाही. सकाळी सकाळी चव गेली बाई तोंडाची. गबगळे आता. मिथुनराव चहा नको आजी, आत्ताच ऊन खाल्लंय. बिट्टी दिल चहा. आजी हे कुठे गेलेत सकाळी सकाळी? आंघोळीला गेलाय तो. बाई हिच्या कानाला मशीन लावल्यापासून एक शब्द बोलू देत नाही. बाई बघ आता काढून ठेवू की काय? तुमच्या ना डोळ्यात खूप काय मासूक. ए गया, सकाळी सकाळी तोंडाला लागू नको. मी काय बोलले का तुम्हाला आता? मग मी काय बोलले तुला? मी काय बोलले तुला? तुम्हाला सवयच आहे ना घाण कळ काढायची आणि गप राहायचं. ए नान्या सांग तिला. ए भाऊ, हात जोडू का तुला? हा का पाया पडू तुमच्या? अरे तुमच्या दोघीच्या नादामध्ये मा डोक्याचा पार भुगा होतो. अरे मेंदू हल्ला मावाला. काजू त्यांना समजून सांग बाई तू. बाई ना ती काय सांगणार आहे? नाही तीच ऐकायला ह्या काय लहान आहेत का काय? राणीबाई तुम्ही नका शिकू. नाहीतर काय खायला खर आणि भुईला भार. ओ सासूबाई तुम्हाला काय बोलले का मी बोलले? राणे बोलून तर बघ. म्या काय बोलले का बोलले म्हणे. काय चावलंय? हा काय लावलंय? छायला माहित टाकलं बघ मी तुमच्या नादामध्ये. नाना अवतारच नका करून घेऊ, शांत व्हा. असं बेदारच झालंय. डुबे आजी तुम्ही बी शांत व्हा. बाई पाहिलं का पाहिलं? घरातले समदे काम सोडून सकाळी सकाळी इंग्रजीची शाळा सुरू केली. राणीबाई आजूक आपल्याला अंग तास मारावं लागतंय. ती पोरगी शिकते तर शिकू दे की. उभं कायला जळायचं ग? हे कुठे निघलेत? लंडन. लंडन? त्याला लंडनची तिकीट काढायला लावलं डॅडी. लंडन? अगं त्या माणसाची गावात राहण्याची लायकी नाही. तो काय? रिलॅक्स काजो. मदन जेव्हा अंघोळ करून बाहेर येईल तेव्हा आपण त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर उभा करू. मी तर त्याचीच वाट बघून तो कधी बाहेर येईल आणि त्याची चांगली खरडपट्टी काढते. अगं मारिया मी त्याच्यामुळे माझ्या घरातली माणसं तोडली ग. त्याच्यामुळे मी माझ्या ती गोड बातमी घरच्यांपासून लपवून ठेवली. त्याला मी आता इंग दाखल्याशिवाय सोडणारच नाही. Yes, Kajo. I left my country from Madan. Even मी माझ्या वडिलांशी वाईट वागले. त्याला आता धडा शिकवावा लागेल. हा मारिया यो मराठी परफेक्ट नाव. Yes, you're English too. Now चल घरातील सगळी मंडळी चौकात आहे. We'll show his true color to everyone. Come on. Kaju? What happened? Maria. चलो Come on. अव काही लहान लेकरावानी करून राहिले हो. नंतर म्हणाल पोट डांबरलंय म्हणून. काजू चहा टाक बर. Where are you going? बाई काजूचं इंग्रजी बघा कसलं सुधारलंय. हाव ना. हायला काजू तुला ह्याच्यात इंग्रजी बोलायला शिकली गड्या. ते आपलं हे काय जोरात पटकन इंग्रजी बोलायला शिकली तू? हा राजकुमारजी मुळेच शिकले. पण तुम्ही कुठे चाललात? अरे तुला आनंदाची बातमी द्यायचीच राहिली. इंग्लंडला निघायचंय. करतार सिंग मारिया मॅन गोपू.
मदन, अरे कोण कुठं कधी चाललंय? आईला आम्हाला सांगितलं बी नाही. अहो ना ते अचानकच ठरलं. अचानक? तो बरं सगळं अचानकच ठरत. वाटलं होतं थोडे दिवस राहशील तर निघाला लगेच. हो ना, लगेच निघले. हा काम आहे त्यामुळे निघावं लागत आहे. बरं चहा ठेव, उशीर झालाय. उशीर झालाय मदन. उशीर झालाय काय आला? मी सांगते ना, असं कर, तू ये. ये ना, ये ये समदन मुरई. राजू, तो तू नवरा आहे ना, एकेरी काय बोलायलीस? डुबी आजी, इंग्रजी शिकायली ना काजू, ते परिणाम आहेत. इंग्रजी संस्कार, अजून काय? वहिनी, डुबे आजी, थोडा वेळ मी सांगते तेवढं करा ना. ऐ, बस इथं समदान मोरा. अरे तुला बस म्हणती ना ती, तर बसायचं. हे काय चाललंय काय हे? हा, काही कळतं का तुम्हाला? हा, काय बोलून राहिले रे त्याला? ना कळतंय म्हणून बोलतोय आम्ही. Hey you, sit there. आईला हे मजाक करू राहिलेत का खरंय? का मला सपन पडले? मदनला असं काऊन बसवलंय? अहो भाऊजी, जरा यांची खरडपट्टी काढायची आहे ना, म्हणून बसवलंय. काजू, हे जरा जास्त व्हायला लागलंय. डुबी आजी, यांनी जे केलंय ना त्याच्यामुळे काहीच नाहीये. काय केलंय म्या? अशा आरोपाने बोलू राहिली. वा मदन वा, स्वतःला लय हुशार समजतो. गोपू, 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 काय रे याचं वाक्य? एका हातात दुनिया खिशात. तर माझं सांग घरच्यांना मी कोण आहे? Madan, what I am asking, who I am, मी कोण आहे? अहो तुम्ही तर राजकुमारी जी आहे ना. Madan, is that true?
मी राजकुमारी नाहीये मी राजकुमारी नाहीये राजकुमारी जी नहीं है? वयात तू या राजकुमारी जी नाहीये. राजकुमारी जी नहीं है? कौन है तुम्ही? हम मेरी बेटी है करतार सिंह की. लंदन में ट्रैवल का बिजनेस करने वाले की बेटी. आयो म्हणजे तुम्ही राजकुमारी जी नाहीत? काहीतरी लय मोठा घोटाळा आहे. ओ भाऊजी, ह्यानी लग्नाची फूस देऊन बापापासून पळून आणलेली पोरगी आहे ही. अगं एक काजू, अगं असं काही बोलू राहिली तू. अगं हे कसं शक्य आहे? हे खरं आहे आत तू. हा मदन काय हिंगलँडचा मसाला किंग बिंग नाहीये. तिकडे पापाजीची टॅक्सी चालवतो. अरे काही बी बडबडायला लागली काय तू आता? नाना, खोटं वाटत असेल तर विचारा मग. मदन काय ते समजा सांग लगेच. 4 शब्द काय शिकली? पोरगी बोलायला लागली तडा तडा. आज आज मलाच कळना काय झालं हिला. आणि मला हेच करायचं होतं. आज तिकडेच राहिलो असतो ना, इकडे कशाला आलो असतो. इकडे बिझनेस टाकलाय ना, त्यामुळे त्या डोक्यात तसं आला असेल. तुला सांगतो आज इंग्लिश शिकली आणि संस्कार विसरली बघ. मिथून मदन, दर येळेला आम्ही तुझं ऐकत असतो. या येळेला काहीतरी गडबड आहे गाड्या. अरे जी पोरगी नेहमी तुझ्या बाजूने बोलती ती काजू तो यार आरोप करू राहिली. काहीतरी पाणी मुरत आहे. येस पोपट, यू आर राईट. हा, आता हा माणूस रडून रडून तो कसा खरा आहे हे सांगत. पण मला माहिती आहे ना हा कसा आहे काय आहे. थांबा, मी आलेच. काजू, अगं आता त्याचं काय करणार आहे तू? समदन मोर आता पुरावे मांडते ना. नाना, ये बेची. पोपट, नानी. मदनराव, आता नाही वाटत आपलं काही होईल. इथून पळून जाण्याशिवाय पर्याय नाहीये. ओए किधर भाग रहा है? अभी तो तेरी बारात शुरू हुई है. हेच केलं ना आजवर. जरा वेळ वाटलं की
की लगेच पळायचं? अरे तिकडे माझ्या बापाचे पैसे खाल्ले आणि इकडे पळून आला आणि आता इथून पळून निघाला. मधन्या, अरे पण एक नाही दोन पोरीचं आयुष्य बर्बाद केलं. अरे हराम खोरा, झालाय का? अरे तुला थोडीफार तरी लाज वाटायला पाहिजे होती. या नाना इंगरकरचं नाव तो समजा मातीत मिसळवलं. तुला लाज वाटली पाहिजे तुला. हा भाऊ म्हणून मी कधीच मोठेपणा दाखवला नाही. तू घात केला माझा. अरे महादाजी, मधन्या, मिथुन थांब. यप्पा आजी, आता मध्ये पाडायचं नाही. याच्यात मध्ये पाडू नका म्हणजे? नीच माणसं, तो एक मी यांना बघत होते, तू हे केलंस? लाज नाही वाटली तुला हे करायला? ओए गप्पू, और तू क्यों नीचे देख रहा है? और दे रखे इस कमीने के. करतर सिंह जी, इसमें मैं अकेले नहीं था, गोपे भी मेरे साथ था. ओ नाना, दुबे आहे. अगं गोपेने हे समजा करायला लावलं म्हणून केलंय म्या. खरं तर नाही, या गोप्यालाच मला सुख बघवत नाही. दोन्ही बायकांना ना स्वतःच्या साईडला फिरवलं आणि आता हे समजा मजा भोग राहिलं आहे. अगं हे गोप्याने गेले. आता काय तोंड शिवून बसलाय तू? बोल की आता. तुम्ही समजा मला दोष देऊ राहिले. गोप्या दोघांना घेऊन जाणार मी एकटा नाही मारणार. फक्त टेन्शन बघू राहिले सगळं. या गोप्यामुळे झाले समजा. मला एकट्याला दोष द्या तुम्ही. पाहिलं का? तो आता चुके म्हणून तोंड बंद ठेवलंय.